गाइज हाय वेलकम बॅक टू चॅनल. तर गाइज तुम्हाला माहिती आहे आता आम्ही आहे ना मम्मी लोकांकडे चाललोय आहे. ते त्यांचं काय बोलतात सी फूड समथिंग आहे ना, तर त्याच्यासाठी आम्ही तिकडे चाललो आहे गाइज. आणि हा पण येतोय आणि मी पण चालली आहे. तर आम्ही दोघं तिकडे चाललोय आहे. तिकडे काय काय होणार आहे आम्ही थोडंफार दाखवू तुम्हाला, तर ते तुम्ही बघा आणि बाकी मम्मी आल्यावर समजेल. ते ऍक्च्युली त्यांचं आता कार्टर रोडला स्टॉल खुलणार आहे समथिंग सी फूड वाला. तर जिथे ते लोक लाईक त्यांना 10 स्टॉल्स असतील आणि तिकडे ते लोक मच्छी विकणार आहे, म्हणजे फ्राय करून आणि मग पीपल विल कम अँड दे विल ईट असं वाला आहे. तर येस त्याच्यासाठी तिथे बोर्ड लागलाय त्यांचा. आता कधी स्टार्ट होणार आहे काय त्याच्यासाठी. तर तिकडे मम्मी लोकांसाठी मी आणि निशो आम्ही व्हिडिओ काढायला चाललोय. थोडाफारच काढणार आहे, जास्त नाही. तर जितकं पण आम्ही काढणार तेवढं तुम्ही बघा. बाकी मम्मी आल्यावर तिच्याकडनं आपण ऐकून घेऊ काय काय बोलणार आहे, मतलब काय काय तिकडे सी फूडचं आहे आणि अजून काय आहे तर ते तुम्हाला सगळं समजेल. तर येस स्टे ट्यून, आम्ही तिकडे जाऊन भेटू. सर्वांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर स्थानापन्न राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवायची. धन्यवाद. इंदिरा गांधी, आकीबाई आणि या लढ्यामध्ये त्यांच्या साथीला सोबतीला राहणारी सर्व मंडळी. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती दाखल व्हायचंय. जी खारदांड्यामधील काही महिलांची आर्थिक फसवणूक झाली होती, कोट्यावधी रुपयाचा घोटाळा हा आकीबाईंच्या माध्यमातून उघड करण्यात आला आणि त्यामध्ये जे दोषी आहेत त्या सर्व दोषींवरती कारवाई व्हावी त्याकरता आकीबाईंनी एक जोराचा असा लढा त्या निमित्तानं दिला. आणि त्या लढ्याला यश येऊन ज्या दाम्पत्याने फसवणूक केली होती त्या दाम्पत्याला नुकतीच पोलिसांनी अटक केलेली आहे. तुम्ही बघू शकता गाईस तिथे मम्मी बसली आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला. हो बरं झालं टेबल काढला. आता मम्मी लोक प्रॉपर दिसते, त्यांना स्टेजवर बसले, त्यांचं काय आहे तुम्हाला समजलंच असेल. तसेच या कार्यक्रमाच्या अनुषंगानं ज्यांच्या नावांची उद्घोषणा मी केलेली आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चिंतामण निवाटेजी, तसेच शिंदे गटाचे सन्माननीय पिंकी पंजाबी आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित पिंकी पंजाबी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पिंकी पंजाबी आपल्या विभागातील शिंदे गटाच्या सक्रिय उपविभाग प्रमुख आहेत. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचे सन्माननीय चिंतामण निवाटे यांना मी विनंती करतोय पक्षाचे उपविभाग प्रमुख. आणि कुंदाताई मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत केलं जाते. कुंदाताई काळे मार्केटच्या अध्यक्ष आहेत. तसंच यानंतर मी विनंती करणार आहे प्रीती सावरी यांनी आपण पुढे येऊन आपला सन्मान स्वीकारावा. मी विनंती करेन पिंकीजींना की आपण त्यांचं स्वागत करावं. आपण आलेल्या सर्व श्रोत्यांनी जरा जोरदार टाळ्या वाजवून या स्वागत सोहळ्याची शान वाढवायची आहे बसल्या जागेवरून. प्रीती सावरी, प्रीती मंगेश सावरी. सीफूड प्लाझाच्या या लढ्यामध्ये या सर्वांचा अतिशय मोलाचा वाटा आहे. त्यानंतर जयश्री हरिश्चंद्र झिटकू, त्यानंतर मी स्वागत करण्याची विनंती करेन प्रगती
पेलू यांची, प्रगती पेलू यांचं स्वागत करावं. प्रगती पेलू. प्रगती पेलू. सखीना जमरुद कुरैशी. आमचा रोजगारच गेलेला आहे. त्यासाठी आम्ही बचत गट निर्माण केलं. आम्हाला म्युन्सिपालिटीचे ऑफिसर येऊन सांगून गेले की तुम्ही बचत गट निर्माण करा, आम्ही तुम्हाला सी फूड साठी स्टॉल देणार. सगळी तयारी केली, सगळं झालं आणि आयत्या वेळेवर त्यांनी आम्हाला खो दिला. कारण त्यांना कोणत्या अधिकाऱ्याची पूस आहे ते आम्हाला माहिती नाही. पण का, कशासाठी? की आम्ही इथले रहिवासी आहोत मूळ, आम्ही बाहेरचे उपडे नाही आहोत. तर आमच्यासाठी तरी तुम्ही काहीतरी करा. शेलार साहेबांना विनंती आहे, इतकं करता दांड्यासाठी तुम्ही, तर या बहिणींसाठी करू नाही शकत? आमचा खूपच विश्वास आहे तुमच्यावर. मी आपल्यासाठी काहीतरी करणार आणि आम्हाला उभं करणार. त्या बहिणी रडतायत, बाजार चालत नाही. आता मच्छी विकत नाही, कारण बाहेरचे येऊन खूप विकतात मच्छी. मिळेल त्यांचं घरच आहे. सगळ्यांचीच मुलं नोकरीला नाही आहेत. शेलार साहेब, आमचा आवाज ऐकू जाईल का तुम्हाला? गेलं तर खूप बरं होईल. आम्ही तुमचं खूप खूप आया बहिणींची तुम्हाला आशीर्वाद मिळतील, त्यांना रोजीरोटी मिळाली तर. थँक्यू. नमस्कार, मी प्रगती पेलू, दांडा मार्केट मधली महिला बोलते. आशिष शेलार साहेबांना हीच विनंती की आम्हाला आमच्या पोटा पाण्याचा रोजगार द्यावा. आम्हाला जे आश्वासन दिलं ते आम्हाला पूर्ण करून द्यावं, हीच विनंती. तुमच्यातल्या महिला आहेत जे तुमचं नेतृत्व करतायत. फक्त मला माहिती आहे इकडे काही फार मोठे वक्त्या किंवा कोणी राजकीय नेते नाहीयेत. सर्व तुमच्या आमच्यातल्या सामान्य महिला आहेत. फक्त त्या संघर्ष करतायत, दोन हात करतायत प्रशासनाशी किंवा ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जे सहज सोपं मिळायला पाहिजे ते मिळण्यासाठी ज्यांचा विरोध आहे किंवा आडकाठी आहे, ती आडकाठी दूर करण्यासाठी. तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. त्या निमित्तानं मी विनंती करणार आहे, यानंतर कुंदाताई हरीश काळे आपल्याला मार्गदर्शन करतील. मल्हार, मी कुंदा हरीश काळे, आदिबुवा मंडई मार्केटची अध्यक्ष. 2024 मध्ये बीएमसीचे 2 कार्य अधिकारी आले होते. त्यांनी आम्हाला बचत गटाबद्दल सांगितलं आणि फूड स्टॉक देणार होते. त्यानंतर आश्वासने भरपूर आम्हाला दिली की लवकरात लवकर बचत गट तयार झाल्यावर तुम्हाला फूड स्टॉल काटा रोडला दिले जातील. त्यानंतर हा महिना तो महिना करत करत 8 महिने असेही निघून गेले. आशिष शेलारजींची आम्ही भेटही घेतली. त्यांनीही आम्हाला सांगितले काय 15 दिवसात आपण बैठक घेऊ आणि जो आहे तो योग्य निर्णय देऊ आणि लवकरात लवकर आपले स्टॉल उभे राहतील. पण आशिषजींनाही विनंती आहे की प्लीज 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 कृपा करून लक्ष द्या आमच्यावर आणि ते स्टॉल लवकरात लवकर द्या. आम्हाला स्थानिक असूनही आमचा अधिकार आम्हाला मिळत नाही आहे सर. तर त्याच्यासाठीच तुमचे खूप खूप आभार होतील जर आम्हाला आमचा हक्क मिळाला तर. नमस्कार. भविष्यातल्या आपल्या न्यायी हक्कासाठी उभे राहणारे नेते आणि नेतृत्व हे कधी तयार होत नसतं. हे नेतृत्व आपण उभं करायचं असतं. जोपर्यंत तुमच्या टाळ्या आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून लढायचं फळ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत लढा उभा राहू शकत नाही. जरा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत सगळ्यांच्या. यानंतर दस्तगीर नबी शेख यांना मी विनंती करतोय की आपण मार्गदर्शनपर 2 शब्द बोलावे. दस्तगीर शेख.
मेरा नमस्कार। हम लोग फ्रॉड केस में बहुत दिन से परेशान थे, कोई हमारी सुनवाई नहीं होती, लेकिन अक्की सर का साथ मिलने से हम सबको एक हिम्मत मिली और वो हमारे लिए खड़े हुए लफड़े के ये मुद्दा उठाने के लिए उपोषण पे हम लोग बैठे। हम लोग को लॉकअप में डाला गया, लॉकअप में हम लोग को मारा भी गया। अक्की सर को बहुत ज्यादा मारा गया हमारी वजह से, जबकि उनको इसके अंदर कुछ भी नहीं है। वो हमारे तकलीफ के लिए खड़े, हमको सपोर्ट करने के लिए खड़े। तो मेरा सब पूरी पब्लिक से मेरी विनती है कि सब मिलके कंधे को कंधा लड़ा के ये जो पैसे का फ्रॉड हुआ है इसके ऊपर खड़े रहे, और सब जब भी बुलाया जाता है आप लोग हाजिर हो ताकि हमको न्याय मिले अक्की सर के जरिए। गाईज एज यू सॉ तो व्हिडिओ तो मी थोडाच काढलाय, बाकीचा अख्खा व्हिडिओ आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। आय एम नॉट शुअर ते ॲक्च्युली तो फुल व्हिडिओ आम्ही मम्मीसाठीच गेलेलो, म्हणजे मम्मीचं हे बघायला मम्मीने आम्हाला बोलवलेलं, तर मी तेवढा सगळा व्हिडिओ काढलाय। बाकीचा स्कूप व्हिडिओ आहे सेम तसाच, मतलब फुल व्हिडिओ तो एका याच्यावर आहे, तर मी त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन, तुम्ही तिकडून बघा। आणि हा वाला व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही सांगा। बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि येस भेटत नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय।